काय मग नेहमीपेक्षा वेगळं आणि काहीतरी चमचमीत खायचं आहे तेही झटपट होणारं. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत ते घालायचे. 2 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट जी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतली आहे ती घालायची. सर्व साहित्य आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, कांद्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. एक उभा चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटोसुद्धा हलका मऊसूद होईपर्यंत परतायचा. एक मध्यम आकाराचा चिरलेला बटाटा, 1 वाटी वाटाणा घालायचा. दोन्हीही मध्यम आचेवरती 1-2 मिनिटं परतून घ्यायचं. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर आणि 1 चमचा यामध्ये गोडा मसाला घालायचा. पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा. गोडा मसाल्याऐवजी पुलाव मसाला, बिर्याणी मसाला वापरला तरी चालेल. त्यानंतर 1 वाटी तांदूळ 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून घेतलाय तो तांदूळ घालायचा. सर्व साहित्यासोबत मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने 2 वाटी यामध्ये पाणी घालायचं. तांदूळ जर भिजवला नसेल तर पाणी 2.5 वाटी घाला. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. झाकण ठेवून मंद आचेवरती 10 ते 12 मिनिटं हा पुलाव शिजवून घ्यायचा. 10 ते 12 मिनिटात एकदम छान मऊसूद आणि परफेक्ट पुलाव तयार होतो. पूर्ण गुढीपाडवा स्पेशल थाळीसुद्धा शेअर केले. चॅनलच्या नावाखाली त्रिकोण दिसेल तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता. इथे पुलावसुद्धा तयार आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव घालायचा. गरमागरम पुलाव सर्व्ह करायचा. झटपट बनवून तयार होतो. एकदा नक्की बनवून पहा.